नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो की 30 एप्रिल 2026 रोजी SRPF गट क्रमांक 2चे जो पेपर होणार आहे त्यासाठी काही महत्त्वाचे असे प्रश्न बघणार आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीचे 15 प्रश्न बघितले, आजचे 15च्या पुढचे प्रश्न बघूयात। प्रश्न क्रमांक 15, 1921 मध्ये मोपला विद्रोह कोणत्या राज्यात झाला? ऑप्शन 1 आंध्र प्रदेश, ऑप्शन 2 केरळ, ऑप्शन 3 उत्तर प्रदेश, ऑप्शन 4 बंगाल। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 केरळ। प्रश्न क्रमांक 16, ब्रिटिशांविरुद्ध पंजाबमध्ये झालेल्या कुका विद्रोहाचे नेतृत्व कोणी केले? ऑप्शन 1 तेज सिंग, ऑप्शन 2 लाल सिंग, ऑप्शन 3 दिलीप सिंग, ऑप्शन 4 राम सिंग। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 राम सिंग। प्रश्न क्रमांक 17, 1857च्या उठावाची सुरुवात कोठे झाली? ऑप्शन 1 कानपूर, ऑप्शन 2 मीरत, ऑप्शन 3 झांसी, ऑप्शन 4 अराह। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 मीरत। प्रश्न क्रमांक 18, सर्वप्रथम होमरूल चळवळ कोणी सुरू केली? ऑप्शन 1 ॲलन हुम, ऑप्शन 2 अँटी बेझंट, ऑप्शन 3 मादाम कामा, ऑप्शन 4 गोखरू गोखले। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 ॲनी बेझंट। प्रश्न क्रमांक 19, बंगालची फाळणी कोणी रद्द केली? ऑप्शन 1 लॉर्ड कर्झन, ऑप्शन 2 लॉर्ड मिंटो, ऑप्शन 3 लॉर्ड हार्टगिज, ऑप्शन 4 लॉर्ड चेम्सफोर्ड। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 लॉर्ड हार्टगिज। प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? ऑप्शन 1 मोर्ले मिंटो कायदा, ऑप्शन 2 मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा, ऑप्शन 3 1935चा कायदा, ऑप्शन 4 रौलेट कायदा। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 रौलेट कायदा। प्रश्न क्रमांक 21, भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हटले जाते? ऑप्शन 1 पंडित नेहरू, ऑप्शन 2 लोकमान्य टिळक, ऑप्शन 3 महात्मा गांधी, ऑप्शन 4 सरदार पटेल। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 लोकमान्य टिळक। प्रश्न क्रमांक 22, चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा लढा डॅशशी संबंधित होता? ऑप्शन 1 ऊस, ऑप्शन 2 कापूस, ऑप्शन 3 भात, ऑप्शन 4 नीळ। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 नीळ। प्रश्न क्रमांक 23, भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना डॅशमध्ये झाली? ऑप्शन 1 1882, ऑप्शन 2 1843, ऑप्शन 3 1884, ऑप्शन 4 1885। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 1885। प्रश्न क्रमांक 24, भारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार भारतात निवडणूक आयोगाची रचना करण्यात आली? ऑप्शन 1 324, ऑप्शन 2 320, ऑप्शन 3 315, ऑप्शन 4 326। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 324। प्रश्न क्रमांक 25, राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? ऑप्शन 1 सरोजिनी नायडू, ऑप्शन 2 अँटी बेझंट, ऑप्शन 3 पंडिता रमाबाई, ऑप्शन 4 सरस्वतीबाई जोशी। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 अँटी बेझंट। प्रश्न क्रमांक 26, महात्मा गांधींनी केलेला सत्याग्रहाचा पहिला प्रयोग कोणता? ऑप्शन 1 चंपारण, ऑप्शन 2 मुळशी, ऑप्शन 3 खेडा, ऑप्शन 4 बारडोली। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 चंपारण। प्रश्न क्रमांक 27, इतिहासात विशेष महत्त्व असलेले जालियनवाला बाग कोठे आहे? ऑप्शन 1 पटना, ऑप्शन 2 लुधियाना, ऑप्शन 3 अमृतसर, ऑप्शन 4 हरियाणा। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 अमृतसर। प्रश्न क्रमांक 28, चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? ऑप्शन 1 1940, ऑप्शन 2 1942, ऑप्शन 3 1944, ऑप्शन 4 1946। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 1942। प्रश्न क्रमांक 29, बारडोली सत्याग्रहाचा नेता कोण होता? ऑप्शन 1 सरदार वल्लभभाई पटेल, ऑप्शन 2 पंडित जवाहरलाल नेहरू, ऑप्शन 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ऑप्शन 4 आचार्य JB कृपलानी। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 सरदार वल्लभभाई पटेल। प्रश्न क्रमांक 30, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की करून सांगा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो की 30 एप्रिल 2026 रोजी पुणे SRPF गट क्रमांक 2चा जो पेपर होणार आहे त्यासाठी काही महत्त्वाचे असे प्रश्न बघितले आहे। उद्याच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण काही महत्त्वाचे प्रश्न बघूया जसे की विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल। व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।